महाराज साहेब, आमचा मासाहेबांना, थोरल्या धाकट्या आऊसाहेबांना, धाराऊला साऱ्यांना मुजरा सांगा. ते ऐकताना राजे गलबलले. कडकडाट करीत कुठल्या तरी देवळाच्या कळसावर कोसळताना विजेच्या लोळाने शेजारी असलेल्या डेरेदार वटवृक्षाला थरारून सोडावे तसे त्यांना एका विचाराने थरारून टाकले. आप्तगणांकडून नाडला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. राजांचा हात चटकन छातीवर गेला. पण आता तिथे कवड्यांची माळ नव्हती. चारी पायांना तातेरी आकडे चाप लावलेल्या हत्तीसारखे राजे बेचैन हैराण झाले. आणि हे सलामत परत आले नाहीत तर मासाहेब आमचं तोंडही बघणार नाहीत कधी. सती जायला निघताना घातली तशी त्यावेळी त्यांची समजूत काही नाही घालता येणार. राजांच्या पोटात खड्डा पसरला. आतड्याच्या सनकेसरशी राजांनी समोरच्या शंभूराजांना पोटाशी घट्ट भिलकते घेतली. भिडली परिस्थितीच्या वारेझोताने ती मावळी जरी पटक्याची दोन्ही टोके एकमेकांना भिडली. त्या मिठीत राजांचे राजेपण आणि संभाजीराजांचे बाळराजेपण गुदमरून गेले. निर्धाराने राजांनी शंभूराजांना सोडले. आपला सर्वात किमती हिरा जपण्यासाठी केशवपंतांच्या हाती काही हिरे मानके ठेवली. शंभूराजांच्या मस्तकी हात ठेवून राजे अवसान घेत म्हणाले, औक्षवंत व्हा. आम्ही पत्रे देऊन खबरगीर धाडू. ती पावताच टाकोटाप हुशारीने निघा. हे त्रिमल काका सांगतील तसेच वागा. जपून असा. जय भवानी. राजांचे डोळे शांत होते. जय भवानी. राजांच्या धीर बोलांना संभाजीराजांनी तशाच धीराचे अंकुर फोडले. जय भवानी. कधी नव्हता तो भोसले कोळीचा चौरंग झाला. मथुरेत संभाजीराजांचे तीर्थक्षेत्राच्या वाटेवर राजे, राजगडावर तकदील जिजाऊसाहेब आणि माहेरी शृंगारपुरी येसूबाई. संजाबाचा घेर डुईवर राखलेले, अंगच्या वस्त्रांच्या शेवांची मानेमागे गाठ आवळलेले, छातीवर आडवे यज्ञोपवीत चढवलेले, कपाळी गंधटिळा भरलेले शंभूराजे आता ओळखू देखील येत नव्हते. ते मुंज न होताच बटू झाले होते. केशवपंतांनी त्यांना उत्तरी, अनहिके, आचमन, संध्या या सगळ्यांचा सराव दिला. केशवपंतांच्या सुसंस्कृत घरी शंभूराजांना कानी पडणाऱ्या संस्कृत बोलीने भुरळ घातली. आकाशसुंदरीने शारदीय सांजवेळी पौर्णिमेच्या टपोऱ्या चंद्राचे फूल आपल्या निळ्या केस गुंफणीत माळावे तशी ही बोली होती. मथुरातली मधुर ऐकताना अंगाभोवती पिवळा धमक शालनामा पांघरतो आहोत असे वाटायला लावणारी. आपण नेहमी ऐकतो त्यासारखीच ही भाषा आहे. पण नेहमी कशासारखी हे संभाजीराजांना फार दिवस उकलत नव्हते. एकदा ते विसाजीरावांबरोबर देवदर्शनासाठी हरिहरेश्वराच्या मंदिरात गेले. तिथे आरतीचा जयकार चालला होता. तो ऐकताना त्यांना मनचा पेच उकलून गेला. ही भाषा देशी आमचे गोंधळी आईचा महिमा उभा करतात तशीच आहे. मंदिरातून परतताना कंसका किल्ला हे बेसाऊ ठिकाण आहे. विसाजीपंत म्हणाले, देखना है किल्ला? जरूर म्हणत संभाजीराजे कंस किल्ला या मथुरेतील सर्वात उंच ठिकाणावर आले. समोर यमुनेचे डौलबाज वळण फिरलेले दिसत होते. पायांची वल्ही मारत तळवटातून उसवलेली कितीतरी कासवे पाण्याबाहेर मानांच्या काठ्या उठवीत होती. पुन्हा त्या काठ्या गायब होत होत्या. थोरल्या मासाहेब या यमुनाकाठी वाळूवर उभ्या राहिल्या तर कशा दिसतील? एक वळण शंभूराजांच्या मनात सरकन फेर टाकून गेले.
ते यमुनेकडे डोळेजोड बघत राहिले. त्यांना अंदाज नव्हता की याच यमुनेला पुढे मिळणाऱ्या गंगा आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर राजांचा तांडा उभा असेल. राजे प्रयागच्या त्रिवेणी संगमात स्नान करून घाटपायऱ्या चढून येताना त्यांना एका पारध्याने यावेळी रोखले होते. हातातील पिसांचा जुडगा त्यांच्या समोर धरून तो म्हणाला, बुवाजी, ये गरुड़ के पंख है, मैनाके के पहाड़ी के, हर काम में यश देने वाले, ले जाओ 5. राजे त्या पारध्याकडे बघत भुवईची कमानबाग चढवून गेले. हर काम में यश देने वाले गरुड़ के पंख. पारध्याच्या हातातील पिसे बघताना राजांना संभाजीराजांची आठवण झाली. आता एकाच कामी यश पाहिजे, शंभूबाळ सुखरूप परतण्याच्या. राजांनी गरुडाची 5 पिसे आपल्या सडक बोटात घेतली. सर्जेरावांनी पारध्याला दिनार दिले. क्षणभर पिसांकडे बघून राजांनी ती काखेच्या झोळीत सोडली. राजांना अंदाज नव्हता की त्यांच्या गरुड बच्चा कंस किल्ल्याच्या उंच ठिकाणावरून हरवल्या डोळ्यांनी यमुना बघतो आहे. आपला आणि माँसाहेबांचाच विचार करतो आहे. काळाने दिवस रात्रीचे काळे पांढरे गरुड पाख आपल्या टोपात खुपसले. 1.5 महिन्याचा काळ मागे पडला. मजल दर मजल मागे टाकीत राजे मराठी मुलखात सुखरूप पावते झाले. संन्याशी वेशात. उतो घातलेल्या दुधासारखा राजगडाचा ऊर उचंबळून आला. गड पायथ्याशी येत असलेल्या राजांची वर्दी मोरोपंतांनी जिजाऊंच्या कानी घातली. आईसाहेब, राजे, राजे सुखरूप पावते झाले. पायथ्याशी स्वाऱ्या येत आहेत संन्यासी वेशात. पालखीसमोर नेण्यासाठी आम्ही गड उतरतो आहोत. सारा गडलोक पायथ्याच्या रोखाने धावत सुटला आहे. भावनांचा कल्लोळ झालेल्या मोरोपंतांचे डोळे आजवर दाटलेल्या चिंतेला वाट करून देताना आनंदाने वाहू लागले. झुकलेल्या कवड्यांच्या कणसासारख्या दिसणाऱ्या जिजाऊंचे मन उकळत्या पाण्यात खालवर घुसळून घेणाऱ्या तुळशीच्या पानागत मिरमिटले. मिरमिटताना क्षीण आवाज उठला, जगदंब, जगदंब. भरल्या डोळ्यांनी त्यांनी समोरची जगदंबा दिसते का ते पाहिले. ती दिसत नव्हती. जिजाऊ काळीजभर सरकल्या. आई, मनाच्या पिळात आम्ही तुला नको ते बोललो. कोप करू नको, आम्ही लेकरू. जिजाऊंनी दाटल्या नेत्रकडा निपटल्या. देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर आपला सोशिक माथा टेकविला. मोरोपंत आज्ञेसाठी खोळंबले होते याचे भान जिजाऊंना उरले नाही. पायथ्याकडे ओढ घेणाऱ्या मनाला आवरणे असह्य झालेले मोरोपंत म्हणाले, आम्ही निघावं आईसाहेब. त्यांना हात इशारीतीने जवळ बोलवून घेत जिजाऊ मुश्किलीने एक शब्द म्हणाल्या, पंत, त्यांचा पेहराव घेऊन चला संगती. संन्याशाच्या वेशात औसमोर येऊ नये म्हणतात. या. जिजाऊंनी धाराऊकडे बघितले. ती तबकात साठवण झालेल्या मोहरांकडे बघत होती. पायथ्याशी कोण कोण आले आहे याची कल्पना नसलेले मोरोपंत राजांच्या आणि शंभूराजांच्या पेहरावाची तबके घेतलेल्या धारकऱ्यांसह पालखी घेऊन गड उतरले. गड पायथ्याच्या वाडीतील नायकाच्या घरी राजे आपल्या बैरागी तांड्यानिशी घोंगडीवर बसले होते. घराबाहेर माणसाचा दाटवा झाला होता. उतावळे जीव कलकलत होते. संन्यासी ते ऐकून गलबलत होता. मोरोपंत आले. त्यांनी दारी पालखी ठाण करून तबकधारी मावळ्यानिशी नायकाच्या घरात प्रवेश केला. राजे समोर दिसताच मोरोपंत पुढे झाले. राजांचे बैरागी पाय शिवण्यासाठी ते झुकणार एवढ्यात घोंगडीवरून उठून राजांनी त्यांना उठवते घेतले. खांदाभेट दिली. दोघांचाही प्रेम उचांबळून आला. केळीचा मोना पाझरावा तसे पंतांचे डोळे पाझरू लागले.
राजाने तातडीने चलावे माँसाहेब. मोरोपंताचे शब्द घशातच घुटमळले. निघण्यापूर्वी हा राजसाज अंगी धारण करावा. पुत्राने मातेसमोर संन्याशी वस्त्रात जाऊ नये असा शास्त्रबंध आहे. पंतांनी जिजाऊचे वसा जपणारे मन राजांच्या कानी घातले. राजांच्या कपाळीचे भस्म पट्टे वर चढले. हे ध्यानी नव्हते राहिले. राजांनी भस्मपट्ट्यांना मनाचा पडसाद दिला. ते खाली उतरले. तबकदारांनी तबकी आतल्या दालनात नेऊन ठेवली. राजे दालनात गेले.